नमस्कार मंडळी, मी विजय आणि स्वागत आहे आपला ऑटोमोबाईल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। कसे आहे तुम्ही? आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत जी गाडी आहे ना, ही गाडी तुम्ही बघतात, ही गाडी तुम्हाला माहिती देखील असेल। ही गाडी जर बघितली ना, ही आहे बजाज कंपनीची फ्रीडम 125 आणि या गाडीचे तुम्ही भरपूर व्हिडिओ जे ते मराठीमध्ये बघितले असतील किंवा हिंदीमध्ये बघितले असेल, पण आपल्या चॅनलवरती या गाडीचा व्हिडिओ जो तो नव्हता। तर आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बजाजची फ्रीडम 125 जी की पेट्रोल प्लस सीएनजी गाडी। आणि या गाडीमध्ये इंजिन स्पेसिफिकेशन काय आहे, गाडीचं मायलेज किती असणार आहे, गाडीची ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे, त्याचबरोबर या गाडीमध्ये कोणकोणते फीचर जे आहेत ते चांगले दिलेले आणि ही गाडी चालवायला कशी, ही गाडी जी आहे ती मी चालवून देखील बघितलेली आहे। तर या गाडीबद्दल संपूर्ण डिटेल माहिती देते आजच्या व्हिडिओमध्ये मराठीमधून आपल्या मराठमोळे ऑटोमोबाईल मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मराठीमधून बघायला मिळणार आहे। तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करा, चला कमेंट देखील करून सांगा चला व्हिडिओ कसा वाटत आहे। नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तुमचे काही प्रश्न असतील या गाडी रिलेटेड फ्रीडम 125 सीएनजी रिलेटेड तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून तिथे मला मेसेज देखील करू शकता, मी तिथे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। त्याचबरोबर ही गाडी आपल्याला प्रोव्हाइड करून दिलेली शौर्य बजाज केएसबी चौक चिंचवड पुणे या बजाजचे शोरूम जे ते नवीन झालेले आहे केएसबी चौक चिंचवड या ठिकाणी, जे की शौर्य बजाज या नावाने आहे। जर तुम्हाला बजाजची कुठली मोटरसायकल घ्यायची असेल किंवा बजाजची चेतक इलेक्ट्रिक गाडी घ्यायची असेल किंवा टू व्हीलर बजाजची मोटरसायकल कुठली जरी घ्यायची असेल किंवा ही गाडी बघायची असेल, टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल तर तुम्ही शौर्य बजाज केएसबी चौक चिंचवड या शोरूमला नक्की व्हिजिट करू शकता। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये नक्कीच बघायला मिळतील। तर तुम्ही नक्की यांना कॉल करा, बेस्ट डील घ्यायची असेल तर डिस्काउंट किंवा ऑफर वगैरे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलचा रेफरन्स द्या, व्हिडिओ बघून आले असं सांगा, तुम्हाला नक्की चांगली किंमत जी आहे ते गाडी घेताना या गाडीवरती मिळू शकते। आणि जीएसटी रिलेटेड बेनिफिट जे ते तुम्हाला एक नवीन अपडेटेड व्हिडिओ जे तर लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या बजेटच्या गाड्यांची किमती जे ते अपडेटेड किती आहेत ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर चला तर मग मंडळी, आजचा हा जो व्हिडिओ आहे ना बजाज फ्रीडम 125 सीएनजी मोटरसायकलचा, आता आपण चालू करूया। मंडळी आता आपण व्हिडिओला चालू करूया आणि तुम्ही गाडी जी बघता ही टॉप व्हेरियंट आहे फ्रीडम 125 सीएनजी पेट्रोल प्लस सीएनजी मोटरसायकल जी आहे ती बजाजची तुम्हाला बघायला मिळते। सर्वात आधी मी तुम्हाला या गाडीची जी आहे ना ती चावी दाखवतो, चावी कशा प्रकारची आहे ती। मंडळी या गाडीची चावी जर बघितली तुम्हाला अशा प्रकारच्या चाव्या मिळून जातात, जे की दोन चाव्या आहेत आणि या चावीवरती बजाजची कंपनीचा जो लोगो किंवा बॅजिंग जे आहे ते तुम्हाला बघायला मिळते आणि दोन चाव्या जे आहेत ते गाडीसोबत देण्यात आलेले। कलर ऑप्शन बद्दल जर बोलायचं झालं ना तर मित्रांनो, याच्यामध्ये 5 कलर ऑप्शन जे ते फ्रीडम 125 सीएनजी मध्ये तुम्हाला बजाज कंपनीकडनं बघायला मिळतात, जे की रेसिंग, रेड, व्हाईट, ब्लॅक, ग्रे, ब्ल्यू असे टोटल 5 कलर ऑप्शन मध्ये ही गाडी जी आहे ती शोरूमला देखील अवेलेबल आहे। तुम्हाला टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल तर तुम्ही शौर्य बजाज केएसबी चौक चिंचवड या शोरूमला नक्की व्हिजिट करू शकता। आता आपण फ्रंटने चालू करूया। फ्रंटला जर मिरर आहे ना, साईड व्ह्यू मिररची क्वालिटी बघितली ना ती डिसेंट अशी आहे आणि गाडी चालवताना मागच्या जाणाऱ्या गाड्या ज्या ते क्लिअरली व्हिजिबल देखील होतात। समोर इथं आल्यानंतर जर इंडिकेटरचा सेटअप बघितला ना ते तुम्हाला हॅलोजन मध्ये मिळून जातो आणि हे जे व्हेरियंट आहे ना हे डिस्क एलईडी व्हेरियंट आहे, त्यामुळे हेडलॅम्प जे आहे ते तुम्हाला एलईडी मध्ये तुम्हाला इथे मिळून जातात। फ्रीडमची बॅजिंग तुम्हाला या साईडला दिलेली आणि मडगार्ड किंवा फेंडर जर बघितला ना तो देखील डिसेंट क्वालिटीचा तुम्हाला इथे समोर बघायला मिळतो। समोरचं ओव्हरऑल जे ते तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतं। गाडीचा साईड लुक जो येतो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। समोरचं बघितलं ना टायर सुद्धा चांगल्या साईजचा दिलेला आहे। इथे बघितलं 90/80 सेक्शनचा 17 इंचचा टायर तुम्हाला इथे मिळून जातो, जे की 90/80 सेक्शनचा 17 इंचचा ट्यूबलेस टायर दिलेला आहे, जे की ॲलॉय व्हील सोबत येतं। ॲलॉय व्हीलचं डिझाईन देखील तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। सस्पेन्शन जे तुम्हाला टेलिस्कोपिक मिळून जातात। फ्रीडमची बॅजिंग तुम्हाला या साईडला दिलेली आहे आणि इकडच्या साईडने जर बघितलं ना जर टायर येतो चांगल्या साईजचा दिलेला आहे आणि फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक सोबत येतं। ब्रेकिंग सिस्टम गाडीची जी ती चांगली मी गाडी जी येते चालून देखील बघितलेली। फ्रंटला डिस्क ब्रेक मिळतं, पाठीमागे जे येते ड्रम ब्रेकचा यूज जो येतो करण्यात आलेला आहे। गाडीचे डायमेन्शन देखील चांगले फ्रीडम 125 सीएनजीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला दिलेला आहे। तुम्ही गावाकडे सुद्धा ही गाडी ग्रामीण भागात चालू शकता, शहरामध्ये सिटीमध्ये सुद्धा कम्फर्टेबल गाडी जिथे चालू शकता। सीट जे ते तुम्हाला चांगलं लॉंग सीट मिळून जातं, जे की 2 व्यक्ती कम्फर्टेबल बसून ही गाडी जी आहे ते चालू शकता। कुठलाही प्रॉब्लेम जे आहे गाडी चालवताना कम्फर्ट रिलेटेड तुम्हाला जाणवणार नाही। सीट हाईट बद्दल बोलायचं झालं तर 825 mm इतकी गाडीची सीट हाईट आहे आणि साईड लुक या गाडीचा फ्रीडमचा तुम्ही इकडनं बघू शकता। इथे टँकवरती तुम्हाला बजाजचा लोगो आणि फ्रीडमची बॅजिंग अशा प्रकारे बघायला मिळेल आणि कलर किंवा ग्राफिक्स बघितलं ना ते देखील चांगले करण्यात आलेले। महत्त्वाचं म्हणजे ही 125 cc सेगमेंटमधली गाडी असल्यामुळे तुम्हाला इथे सेल्फ स्टार्ट सोबत किक स्टार्ट देखील देण्यात आलेले। इंजिनवरती तुम्हाला बजाजची बॅजिंग बघायला मिळून जाते। फुटरेस्टची क्वालिटी वाईज बघितलं ना फिट अँड फिनिश देखील चांगली। सेंटर स्टँड सोबत साईड स्टँड सुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला
मिळून जातं। त्याचबरोबर इंजिन बद्दल जर बोलायचं झालं ना मित्रांनो, या गाडीमध्ये तुम्हाला 124.58 सीसीचं 4 स्ट्रोक एअर कूल्ड इंजिन मिळून जातं, जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं 9.5 PS 8000 RPM पर्यंत, मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं 9.7 न्यूटन मीटर इतका 5000 RPM पर्यंत। आणि हे झालं इंजिन रेडर। इंजिन चांगलं रिफाईंड इंजिन दिलेलं आहे आणि मी ही गाडी जी आहे ते चालवून देखील बघितलेलं आहे। एक्झॉस्ट सायलेन्सर किंवा त्याच्यावरती बघितलं सिल्वर कलरचं फिनिश जे आहे ते मफलर जो येतो इथे तुम्हाला बघायला मिळून जातो। सस्पेन्शन बद्दलचं बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला रिअरला मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आलेले। मागचा टायर जो आहे तो देखील चांगला मोठा वाईड दिलेला आहे आणि इथे तुम्हाला टायर हॅगर देखील मिळून जातं। सीएनजीचं स्टिकर ग्राफिक जे आहे ते इथे बघायला मिळतं। त्यानंतर मंडळी या साईडला जर तुम्ही आला ना तर इथे सुद्धा तुम्हाला फ्रीडम बजाजची बॅजिंग जी आहे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इंजिनवरती बजाजची बॅजिंग मिळून जाते आणि या गाडीमध्ये तुम्हाला फ्रीडम 125 मध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स मिळून जातो, जो की पहिला गिअर खाली आहे, मग न्यूट्रल, मग सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ असे 5 गिअर जे ते गाडीमध्ये मिळतात। त्यामुळे गाडीचं मायलेज तुम्ही चांगलं देखील काढू शकता। चेन कव्हर जे ते पूर्णपणे अशा प्रकारे मिळतं आणि साईड स्टँड सोबत सेंटर स्टँड दोन्ही बी गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे। इथे तुम्हाला NG04चं बॅजिंग किंवा ग्राफिक बघायला मिळून जातं। बरोबर मित्रांनो, सीट कम्फर्ट जर चांगलं मोठं लॉंग सीट जे तुम्हाला गाडीसोबत मिळून जातं आणि या सीटवरती तुम्ही 2 व्यक्ती कम्फर्टेबल बसून जे ते जर्नी जे ते करू शकता किंवा राईड जे ते करू शकता। कम्फर्टेबल सीट आहेत। कुशनिंग किंवा मटेरियलची सीटची जर क्वालिटी बघितली ना, क्वालिटी वाईज सीट जे ते चांगलं कम्फर्टेबल आहे। इथे तुम्हाला एक ग्रॅब हँडल टाईप देखील मिळून जातो, जो की पिलियन रायडर जो इथं बसल्यानंतर पाठीमागे धरू देखील शकतो। सारी गार्ड जे ते तुम्हाला इथे मिळून जाते। इथे फुटरेस आहे, लेडीज फुटरेस। इथे सुद्धा फुटरेसची क्वालिटी बघितली तर रबराइज टेक्स्चर जे ते तुम्हाला इथे बघायला मिळतं। पाठीमागे आल्यानंतर इथे तुम्हाला टायर हॅगर मिळून जातो। मागच्या साईडला हे टॉप व्हेरियंटमध्ये तुम्हाला ड्रम ब्रेकचा यूज करण्यात आलेला आहे। मागचा जो टायर साईज आहे ना मित्रांनो, युरो ग्रिपचे टायर तुम्हाला मिळून जातात आणि टायर साईज बघितला ना तो 120/70 सेक्शनचा 16 इंच ट्यूबलेस टायर जो तुम्हाला पाठीमागच्या साईडला मिळून जातो आणि टायर हॅगर देखील पाठीमागे देण्यात आलेले आहेत। त्यानंतर रिअरचा लुक जो तुम्हाला फ्रीडम 125चा अशा प्रकारे बघायला मिळतो, जे की पाठीमागे टेल लॅम्प जे तुम्हाला अशा प्रकारचे देण्यात आलेले। इंडिकेटर जे ते हॅलोजनमध्ये मिळून जातात। पाठीमागे एक रिफ्लेक्टर मिळतो आणि इथे तुम्ही गाडी पासिंग झाल्यानंतर नंबर प्लेट जे ते लावू देखील शकता। ओव्हरऑल गाडीचा फ्रीडम 125चा लुक तुम्हाला साईड लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। फ्युएल टँक कॅपॅसिटी बघितली ना ती देखील चांगली देण्यात आलेली आहे। इथे तुम्ही फ्युएल भरायचं असेल तर कसं उघडायचं ते देखील तुम्हाला मी आता दाखवतो। म्हणजे यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत। पेट्रोलची टाकी जी आहे ना ती 2 लिटरची देण्यात आली। इथनं तुम्ही पेट्रोल भरू शकता आणि CNG गॅस भरायचा असेल तर इथनं तुम्ही CNG गॅस जो तो अशा प्रकारे CNG पंपवर जाऊन भरू शकता। CNG टँक कॅपॅसिटी जी आहे ती 2 किलोची देण्यात आलेली आणि पेट्रोलची जी आहे ते 2 लिटरचा फ्युएल टँक मला इथे मिळून जातो। CNGची नंबर प्लेट जे तुम्ही इथं अशा प्रकारे बघू शकता। मी तुम्हाला आता CNG टँक जो आहे तो एकदा सीटच्या खाली ओपन करून दाखवतो कसा आहे तो। मित्रांनो, CNG टँक जो तुम्हाला इथे सीटच्या खाली मिळून जातो, जो की 2 kgचा CNG सिलेंडर जे होतं फ्रीडम 125 मध्ये बघायला मिळतं। इथे तुम्हाला एक एक्साइडची बॅटरी मिळून जाते, जे की इलेक्ट्रॉनिक कंट्रोल करण्यासाठी गाडीमध्ये बॅटरी दिलेली आहे। आणि मायलेज बद्दल बोलायचं झालं तर मायलेज देखील गाडीचं चांगलं आहे। कंपनी क्लेम सर्टिफाईड मायलेज तुम्हाला मी आता सांगतो। मित्रांनो, कंपनी क्लेम सर्टिफाईड मायलेज बघितलं ना पेट्रोलमध्ये 65 किलोमीटर पर लिटर इतका मायलेज येते तुम्ही या गाडीपासून काढू शकता गाडी चालवताना। त्याचबरोबर CNG गॅस जर बघितला ना तर 2 kgचा CNG टँक जो तो देण्यात आलेला आहे। CNG मध्ये मायलेज बघितलं तर 105 किलोमीटर पर kg इतकं CNG मध्ये, 1 किलोच्या CNG मध्ये तुम्ही 105 किलोमीटर गाडी जे चालू शकता। आणि मंडळी हे जे मी मायलेज सांगत आहे ना तर मायलेज प्रत्येक जण गाडी कशी चालवतात त्यावर देखील डिपेंड राहतं। तुम्ही गाडी कशी चालवताना त्यावरती डिपेंड राहतं। तुम्ही एक लक्षात ठेवू शकता, गाडीचं मायलेज जे आहे ते प्रत्येकाला वेगळं देखील मिळू शकतं। ते प्रत्येकाच्या गाडी चालवण्यावर देखील अकॉर्डिंग असतं। आता आपण स्विचेस आणि कंट्रोल बघूया काय काय देण्यात आलेले। इथे तुम्ही स्विचेस किंवा कंट्रोल जर बघितलं ना, राईट साईडला तुम्हाला सेल्फ स्टार्टचं स्विच जे आहे ते इथे मिळून जातं, जे की चांगलं आहे। आणि ॲक्सेलेटर लिव्हरची ग्रिप जर बघितली ना ती देखील चांगली तुम्हाला बघायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला इथे तुम्ही खाली बघू शकता USB पोर्ट देण्यात आलेले, जे की तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो चार्ज देखील करू शकता। लेफ्ट साईडला जर स्विचेस कंट्रोल पाहिजे तर हेडलॅम्पचं 5 लाईटचं स्विच जे तुम्हाला इथे मिळून जातं। त्याचबरोबर पेट्रोलवरनं CNG वरती स्विच करायचं असेल, शिफ्ट करायचं असेल, पेट्रोल गाडी चालवायची असेल किंवा CNG वरती गाडी चालवायची तुम्ही या स्विचचा वापर जो येतो करू शकता। लेफ्ट अँड राईटचे इंडिकेटर तुम्ही इथनं देऊ शकता। ऑनचं स्विच जे आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल। आणि हे जे स्विच आहे ना हे कॉल कनेक्ट डिस्कनेक्टचं आहे, मी तुम्हाला डिस्प्लेवरती सुद्धा दाखवतो। आणि या गाडीचा डिस्प्ले जर बघितला ना स्पीडोमीटर तो डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेला आहे। मी एकदा बंद करून चालू करून दाखवतो। अशा प्रकारे तुम्हाला स्पीडोमीटर जो आहे तो डिजिटल या फ्रीडम 125 CNGचा बघायला मिळतो। इथे तुम्हाला गिअर पोझिशन इंडिकेटर मिळून जातं। इथे आता लो CNG गॅस कमी असल्यामुळे लो CNGचं इंडिकेशन बघायला मिळतं। इथे स्पीड आहे, त्यानंतर वरती गाडीचं किलोमीटर किती झालं ते तुम्ही इथनं बघू शकता।
डिजिटल क्लॉक जे ते इथे तुम्हाला बघायला मिळते आणि इथे जे ते फ्युएल गेज देण्यात आलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता सीएनजीचा फ्युएल गेज तुम्हाला या साईडला इथे मिळून जातो, जे की अशा प्रकारे आहे। आणि वरच्या साईडला जर इथे बघितलं ना तर वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला इथे बघायला मिळतं, न्यूट्रलचं इंडिकेटर, इंजिन चेक लाईटचं इंडिकेशन, साईड स्टँडचं इंडिकेशन देखील तुम्हाला बघायला मिळतं। आणि स्पीडोमीटर जो आहे तो डिजिटल असल्यामुळे एक ब्राईट आहे आणि चांगलं दिसायला, आणि त्याच्यावरची इन्फॉर्मेशन जे ते चांगली बघायला मिळून जाते आणि बरीच सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळतं। महत्त्वाचं म्हणजे हे जे टॉप वेरियंट आहे ना हे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सोबत येतं, त्यामुळे ब्लूटूथ कनेक्ट केल्यानंतर तुम्ही इथनं जे हे जे बटन आहे ना, हे स्विच आहे, हे प्रेस करून तुम्ही कॉल आल्यानंतर डिस्कनेक्ट करू शकता, उचलू शकता, कॉल डिस्कनेक्ट करू शकता। आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सोबतचं फीचर बघितलं तर कॉल अलर्ट, कॉलर आयडी, मिस कॉल इंडिकेट आणि बॅटरी लाईफ इंडिकेशन असे इंडिकेशन जे तुम्हाला इथे डिस्प्लेवरती देखील बघायला मिळते। आणि स्पीडोमीटर जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे या फ्रीडम 125 सीएनजीचा बघायला मिळून जातो। महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हा जो सीएनजी टँक आहे हा सर्टिफाईड सेफ आहे का, की ही गाडी जी आहे ती सीएनजी असल्यामुळे सेफ आहे का, त्याचं सुद्धा उत्तर जे मी तुम्हाला आता सांगतो। कारण ही गाडी बनवताना बजाज कंपनीने भरपूर साऱ्या सेफ्टी टेस्ट जे ते केलेले आहे, जे की सीएनजी टँक जे आहे ते पेसो सर्टिफाईड तुम्हाला बघायला मिळतं, की पेट्रोलियम आणि एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन ही जी आहे ही पेसो सर्टिफाईड सेफ्टी स्टँडर्ड जे ते मीट केलेले या गाडीने, आणि सेफ्टी स्टँडर्ड फॉलो करूनच ही गाडी जी ती भारतीय मार्केटमध्ये बजाजने फ्रीडम 125 सीएनजी गाडी जी ती आणलेली आहे। त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने ही गाडी जी आहे ते चांगली आहे आणि त्याचबरोबर भरपूर क्रॅश टेस्ट जे ते या गाडीसोबत केलेले आहे। तुम्ही लॉन्चिंगच्या वेळेस सुद्धा या गाडीच्या सेफ्टी क्रॅश जे ते बजाज कंपनीने आपल्याला दाखवलं, त्यामुळे ही गाडी जी आहे ती तुम्ही घेण्याचा विचार जो आहे तो करू शकता। आणि गाडीमध्ये फीचर जे येते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देखील सांगितले। आता मित्रांनो, या गाडीची पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये किंमत जी येते ऑन रोड किंमत किती असणार आहे ती आता आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली मराठीमध्ये, ही बजाजची गाडी जी आहे ते 125 फ्रीडम सीएनजी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये तुम्ही गाडीचे फीचर जे ते आजच्या व्हिडिओमध्ये मराठीमधून बघितले। गाडीमध्ये कोणकोणते चांगले फीचर दिलेले, सीट सुद्धा चांगलं कम्फर्टेबल आहे, गाडीचं मायलेज सुद्धा सीएनजी मध्ये तुम्हाला चांगलं मिळू शकतं। फीचर वाईज बघितलं तर डिजिटल स्पीडोमीटर मिळून जातो, त्याचबरोबर यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, हे जे वेरियंट आहे ना, हे वेरियंट जे ते टॉप वेरियंट आहे, जे की डिस्क मॉडेल एलईडी सोबत येतं। यामध्ये तुम्हाला फ्रीडम 125 सीएनजी मध्ये 3 मॉडेल येतात, जे की पहिलं बेस वेरियंट जे ते ड्रम वेरियंट आहे, दुसरं सेकंड वेरियंट जर बघितलं मिड वेरियंट जे की आपण म्हणू शकतो ते आहे ड्रम एलईडी वेरियंट। जे टॉप वेरियंट आहे ना ते आपल्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, जे की डिस्क एलईडी सोबत येतं, म्हणजे हेडलॅम्प जे आहेत ते एलईडी मध्ये तुम्हाला मिळून जातात। आणि इंजिन देखील 125 सीसी सेगमेंट मधलं आहे, चांगलं रिफाइंड इंजिन जे ते बजाज कंपनीकडनं तुम्हाला बघायला मिळतं। या गाडीची जर ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली आजच्या तारखेला जर बघितलं ना, सप्टेंबर महिन्यातल्या जीएसटीच्या आधीची जी ऑन रोड किंमत आहे या गाडीची ती आहे 1,34,262 रुपये इतकी। हा व्हिडिओ तुम्ही 22 तारखेनंतर जर बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते। तुम्ही तुमच्या जवळच्या बजाज शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता किंवा गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकता। ही गाडी तुम्हाला जर पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधून घ्यायची असेल तर शौर्य बजाज केएसबी चौक चिंचवड या शोरूमला नक्की व्हिजिट करा, गाडीची टेस्ट ड्राइव्ह घ्या। शोरूमचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले। आणि आजचा हा फ्रीडम 125 सीएनजी गाडीचा व्हिडिओ तुम्हाला मोटरसायकलचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचे काही प्रश्न असतील तर या गाडीबद्दल तर ते तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून नक्की विचारू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, त्यामुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळतं नवीन नवीन व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करू शकता। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर वाट कसली बघताय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी येईल। भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।